आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आहे गोपालकाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व आमच्या दर्शकांना खूप खूप शुभेच्छा। आपण आज आलेलो आहोत चिखली शहरातील नावाजलेले हायस्कूल म्हणजे श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चिखली येथे आपण आलेलो आहोत आणि आपण बघतोय या ठिकाणी भारतीय हिंदू संस्कृतीला जपण्याचं या ठिकाणी सातत्याने काम होते। विविध धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधले शैक्षणिक सत्रामधले आणि मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी असे एक विविध कार्यक्रम या शाळेमध्ये घेतले जात आहेत। आदरणीय प्राचार्य आनंदकुमार शेके पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे दही अंडीचा। आणि दही अंड्याच्या कला कौशल्याच्या माध्यमातून शारीरिक दृष्ट्या सुद्धा जे मनोरे आहेत मनोरे या ठिकाणी विद्यार्थी बनवत आहेत। विविध त्यांनी सांस्कृतिक डान्स या ठिकाणी सादर केलेले आहेत, कला कौशल्य दाखवलेले आहेत। आपण सर्व कर्मचारी वृंदांच्या बी मुलाखती या ठिकाणी घेणार आहोत, तसेच विद्यार्थी वर्गांच्या मुलाखती घेणार आहोत। आपण जातोय आता थेट या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी आणि दाखवतोय क्षणाक्षणाची माहिती श्री शिवाजी हायस्कूल चिखली। एकदम छान वाटते, मुलांचा उत्साह खूप आहे, मुलांची इच्छा होती त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करावा असं आमचे प्राचार्य डॉक्टर आनंदकुमार शेके सर यांना वाटलं, त्यामुळे हा एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आहे। मित्रांनो, धार्मिक आध्यात्मिक जपणं हे एक महत्वाचं असतं आणि आज आपण बघतोय या ठिकाणी हायस्कूलचे विद्यार्थी सुद्धा आपला 10 पैकी आहे। मॅडम, आता हा जो उत्साह या ठिकाणी बघून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण चांगला कार्यक्रम दही अंडीचा ठेवलेला आहे, काय वाटतंय? आमच्या इथे विविध उपक्रम नेहमी सादर होत असतात, पण विशेष करून हा अतिशय मुलांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम। आणि याच्या तयारीसाठी मुलं अगदी 8-10 दिवसापासून तयारीला लागलेले आहेत, प्रॅक्टिस झालेली आहे, डान्स केलेला आहे आणि मुलं अतिशय उत्सुक आहे। आणि आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचे विविध उपक्रम नेहमी होत असतात आणि मुलं हिरिरीने भाग घेतात। त्यासाठी आमच्या शाळेचे प्राचार्य श्री शेके सर हे आम्हाला नेहमी उपकृत करत असतात। आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून फक्त शैक्षणिक ज्ञानच नाही म्हणजे पुस्तकी ज्ञानच नाही तर विद्यार्थी प्रत्येक गोष्टीमध्ये तो परिपूर्ण व्हावा या दृष्टीने आम्ही सतत प्रयत्न करत असतो। आमची सर्व शिक्षक टीम ही सतत प्रयत्नशील असेल की प्रत्येक गुण विद्यार्थ्यांमध्ये कसा निर्माण होईल याकडे प्रत्येक शिक्षकांचं लक्ष असतं आणि त्याच्याच माध्यमातून असे विविध उपक्रम आम्ही नेहमी घेत असतो। सण उत्सव मुलांना संस्कृतीचं ज्ञान व्हावं, आपली संस्कृती कशी आहे। आज आपण बघतोय की मुलं हे आपली संस्कृती लोप पावत चाललेली आहे आणि संस्कृतीपासून दूर जात आहेत। ते मुलांमध्ये ते गुण यावेत म्हणून आम्ही अशा विविध उपक्रम आणि त्याचं महत्व, त्याची माहिती आणि त्याद्वारे ते कसे सादर केले जातात याचा आम्ही परिपूर्ण नेहमी त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे या ठिकाणी ही शाळा लक्ष देते। आपण बघतो या ठिकाणी दही अंडीचा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातोय आणि अतिशय गोड या ठिकाणी मुली आहेत, टिपरे घेऊन आलेल्या आहेत। मॅडम आहेत, मॅडम काय सांगणार आता सुंदर या ठिकाणी परफॉर्मन्स विद्यार्थ्यांनी सादर केलेला आहे? एकदम छान असा भरभरून मुलांनी प्रतिसाद दिलाय आणि एवढ्या आनंदाने ते साजरा करतायत। 2-3 दिवस झाले ते सतत प्रॅक्टिस करतायत आणि म्हणजे अतिशय उत्साह त्यांच्यामध्ये भरलेला आहे आणि ते बघून आम्हाला पण खूप आनंद होतोय। शालेय शिक्षणा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे सुद्धा या ठिकाणी चालना मिळावी हा दृष्टिकोन या ठिकाणी आहे। हो, बरोबर आहे। म्हणजे आपली संस्कृती जी आहे, परंपरा जी आहे ती त्यांना कळावी, त्यातून जी दहीहंडीचा कार्यक्रम आहे त्यांचा शारीरिक विकास कसा व्हावा, परत सर्वांगीण विकास त्यांचा कसा व्हावा या दृष्टिकोनातून हे सगळे कार्यक्रम शाळेमध्ये घेतले जातात आणि नक्कीच त्यांना फायदा होतो। मित्रांनो, सर्वांगीण विकास या ठिकाणी कसा होतोय आपण बघतोय। या ठिकाणी मुलांचा दही अंडीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे, मनोरे या ठिकाणी बनवले जात आहेत आणि आता ते दही अंडी या ठिकाणी फोडणार आहेत। अशा पद्धतीचं वातावरण या शाळेमध्ये आहे। हे सर्व क्षणचित्र आम्ही या ठिकाणी ग्राउंड वरती माहिती या ठिकाणी देतोय। श्री शिवाजी हायस्कूल चिखली प्राचार्य आहेत डॉक्टर आनंदकुमार शेके आणि यांच्या मार्गदर्शनामध्ये ही दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। काय सांगणार आज या ठिकाणी मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतोय आणि धार्मिक आध्यात्मिक
हा एक संदेश या ठिकाणी जगासमोर मांडताय आपण शाळेच्या माध्यमातून. काय की श्रीकृष्ण म्हटल्यानंतर जगत निर्मिती आणि श्रीकृष्णाचा पहिला अवतार मत्स्य अवतार. ईश्वरांच्या सर्व रूपांमध्ये श्रीकृष्ण हा वास्तव्य करतो आणि एक कुठेतरी ईश्वराचं प्रतीक, निसर्गाची प्रतिकृती म्हणून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. त्याचबरोबर दहीहंडी हा त्यामध्ये गोपी आणि कृष्ण यांचा म्हणजे एक आनंद उत्सव, मुलांमध्ये नवचैतन्य. त्याचबरोबर ज्या अलीकडे आपल्याला असं दिसतं की सर्व मुलं आपला मोबाईल घेऊन व्यस्त आहेत, मोबाईलमध्ये या सगळ्या घटनाक्रम पाहतात. मुलांना आपल्या संस्कृतीची जाणीव नाही, संस्काराची जाणीव नाही, जगत उत्पत्तीचीही जाणीव नाही आणि ही सगळी जाणीव मुलांना व्हावी, आपले संस्कार कळावेत, एक पारंपरिक उत्सवही साजरे व्हावेत आणि कुठेतरी एक अदृश्य शक्ती ईश्वराच्या रूपाने आपल्यामध्ये आहे. आपण हवेला ईश्वर मानायला तयार नाही, म्हणजे हवा ही खऱ्या अर्थाने ईश्वर आहे, तो प्राणवायू आहे आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव मुलांना व्हावी, त्यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हावं. अलीकडे मुलांना जी मोबाईल मधून बाहेर निघायला तयार नाहीत, ते मुलं मोबाईल मधून बाहेर पडावेत. अशा सण आणि उत्सव यामध्ये त्यांनी आपला वेळ घालवावा, आनंद घ्यावा, आरोग्य चांगलं ठेवावं आणि समाजामध्ये सुद्धा संस्कार जपावेत. खऱ्या अर्थानं हा एक उद्देश आहे आणि हे सगळं हा आमचा परिसर अतिशय नवचैतन्यमय झालेला आहे. सगळ्या मुलांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे. साक्षात ईश्वर या ठिकाणी अवतरला की काय अशा प्रकारची अनुभूती आमच्या या सर्व शिवपरिवाराला येते, याचा मला खूप आनंद होतो. सर या ठिकाणी श्री शिवाजी शिक्षण संस्था सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपते. विविध या ठिकाणी अष्टपैलू व्यक्तिमत्व या ठिकाणी या शाळेच्या माध्यमातून, या संस्थेच्या माध्यमातून घडलेले आहेत, काय सांगणार? काय की एक शाळेची परंपरा आहे. 1951 ला स्थापन झाली ही आमची शाळा. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, पंडित पाटील, संतोषरावजी पाटील साहेब, स्वर्गीय राधी भोंडे सरकार, माजी प्राचार्य कैलासवासी आहो बायकर सर, ऍडव्होकेट ज्योतिरावजी राऊत साहेब, अशा अनेक, लक्ष्मणराव भटकर माजी खासदार, असे अनेक विभूतींनी या संस्थेच्या विकासासाठी आपलं योगदान दिलंय, नवे आपलं सर्वस्व अर्पण केलंय आणि याचा कुठेतरी सांस्कृतिक ठेवा जपण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आणि आमच्याकडे शिक्षण घेत असलेले मुलं अतिशय तळागाळातील आहेत, अतिशय गरीब घरातील आहेत. ते चांगल्या प्रकारचे उत्सव, महागडे कपडे, अनेक अशा गोष्टी नाही विकत घेऊ शकत. मागेल त्याला प्रवेश मिळतोय आणि आमचं एक तत्व आहे की मागेल त्याला प्रवेश आणि येईल त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करणे, संस्कार निर्माण करणे, धार्मिक रूढी परंपरा त्याची जाणीव करून देणे, हा आमचा एक उद्देश आहे. आणि तोच भाऊसाहेब आणि पंडित पाटील यांच्या कार्याचे खऱ्या अर्थाने आम्ही वारसदार आहोत. त्यामुळे आम्हाला एक आनंद होतो की हे सांस्कृतिक वारसा आम्ही जपत आहोत. ही चढून आपण एक यशाचं शिखर गाठायचं असतं, परंतु खाली जो आहे त्याला कमी न लेखता त्याच्या भरोशावर आपण वरती आहोत की एका वरती एक होणारा चढत आपण टप्पे पार करत यश गाठायचं. परंतु ती पहिली पायरी कधीही विसरायची नाही, ज्याच्या खांद्यावर आपला भार. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी बनलेलं आहे. आपण आज या ठिकाणी श्री शिवाजी हायस्कूलला आपण भेट दिलेली आहे. उत्सव आहे दहीहंडीचा. नाव बेटा? माझं नाव वैदेही गजानन फडकर. बरं, आज ही वेशभूषा कशा करता करून आले? आज आमचा गरबा होता. अच्छा, बरं, कसं वाटलंय? खूप छान वाटलं. बरं, शाळेमध्ये कसे शिकवताय सर? खूप छान शिकवतात. अच्छा, बरं, मग आज कोणत्या गाण्यावरती परफॉर्मन्स केले? शोन मजग्या नगरी. आज दहीहंडीचा तुम्ही उत्सव साजरा केलाय, पण आनंद वाटला? हो, खूप आनंद वाटला. हा जो विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्याचा एक प्रोग्राम या ठिकाणी दहीहंडीचा आपण ठेवलेला आहे. पारंपरिक कुठेतरी या ठिकाणी उत्सव आपला शाळा जपते, काय सांगणार? निश्चितच आज विद्यादानासोबत आमची शाळा कृष्णाच्या गोकुळामध्ये जसं नंदनवन होतं त्याप्रमाणे आमच्या शाळेतलं आज उत्साही वातावरण या ठिकाणी अनुभवायला मिळालं. आम्हाही सर्व शिक्षक वृंदांना गोकुळातला आनंद या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसला आणि आमचं या ठिकाणी निश्चितच विद्यार्थी आणि शिक्षक वृंद सर्व कर्मचारी शाळेचे यांचा काम करण्यासोबतच
विद्यादानाचा ही या ठिकाणी उत्साह कायम राहतो. या ठिकाणी पारंपरिक ज्या संस्कृती आहेत त्या कुठेतरी लोप पावत चाललेल्या आहे आणि त्या संस्कृतीचं जतन संवर्धन आमचं विद्यालय या माध्यमातून या ठिकाणी कुठेतरी करत आहे. तर या ठिकाणी हसत खेळत शिक्षणाच्या माध्यमातून विविध धडे सुद्धा या ठिकाणी मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे ही शाळा लक्ष देते. काय सांगणार? पारंपरिकतेबरोबरच शिक्षणही इथे दिले जातं आणि त्याचसोबत मुलांचा आनंदही जोपासला जातो. मुलं आणि मुली यामध्ये जो पहिला जो फरक दिसायचा परंतु आता तसा फरक राहिलेला नाही. काय सांगणार सर? शिक्षणामध्ये या ठिकाणी मुली अव्वल नंबर वन या ठिकाणी राहत आहे. निश्चितच महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये बाजी मारताना आपल्याला या काळी दिसतच आहेत. आणि जो जुना आपला पारंपरिक काळ होता तर पारंपरिक न राहता आता हा आधुनिक काळ आहे. त्यामुळे मुले आणि मुली यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक दिसत नाही. सर, प्राचार्याबद्दल काय सांगणार? कारण की प्राचार्य आतोनातपणे या ठिकाणी मेहनत या ठिकाणी या शाळेवरती करतायत आणि विद्यार्थ्यांना ध्येय जाण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी या ठिकाणी पुढे नेत आहेत. आमच्या शाळेचे प्राचार्य कोणत्याही कार्यक्रम असला तर त्यामध्ये त्यांचं योगदान हे खूप महत्वाचं आणि मोलाचं असतं आणि त्यांचं जे नियोजन असतं ते एकदम कटिबद्ध आणि व्यवस्थित पद्धतशीर असते. किती सहभागी झालेला आहे? तुझं नाव बेटा? जान्हवी कापसे. अच्छा, बरं, आजचा कार्यक्रम कसा वाटलाय तुला? खूप छान वाटलं आणि एकदम व्यवस्थित वाटला. अच्छा, बरं, या कार्यक्रमाच्या माध्यमातून कशा पद्धतीने काय धडे घेणार तू? काय ते ध्येय घेणार? एखादा उत्सव कसा साजरा करायचा आणि त्यातून काय प्रेरणा घ्यायची ह्या कार्यक्रमातून आम्ही घेतलेला आहे. अच्छा, बरं, कोणत्या गाण्यावर आपण डान्स केलेला आहे आज? सारी नगरी. अच्छा, बरं, कसा वाटलाय तुला कार्यक्रम? छान वाटला. बेटा, आज हा जो गोपाल काला या ठिकाणी तू खाते, कसं वाटलंय तुला? खूप छान इथं कार्यक्रम झालाय आणि आम्हाला प्रसाद वाटण्यात गेलाय. आमचा गरबा पण झाला इथं. आनंद वाटलाय? हो. बरं, शालेय अभ्यास करून या ठिकाणी बोर झाला असेल कुठेतरी, आज या ठिकाणी आनंद मिळालाय? हो, खूप आनंद मिळाला आम्हाला इथे. तुझे जे क्रीडा शिक्षक आहेत आदरणीय करवंदे सर, आणि करवंदे सरांबद्दल 2 शब्द काय सांगणार? काय सांगू, ते आम्हाला खो खो घेतात, आमचे खो खो घेतात. अच्छा, आंतरराष्ट्रीय स्तरावर ते खो खो नेतात. अच्छा, म्हणजे चालना देत आहेत तुम्हाला खेळण्यासाठी. पण काय बनण्याची इच्छा आहे उद्याला तुला? IAS ऑफिसर. कितव्या वर्गामध्ये जातेस तू? हा, 7व्या वर्गामध्ये. बरं, कसं वाटलंय आजचा प्रोग्राम तुला? खूप छान वाटलाय. बरं, काय वाटतंय तुला? हा कार्यक्रम या ठिकाणी गोकुळ अष्टमी या ठिकाणी साजरे झालेले आहे, तुम्ही मज्जा केलेली आहेत. चांगले वाटतंय. सर कसे शिकवतायत तुला? चांगले शिकवतायत. काय बनण्याची इच्छा आहे तुला उद्याला? CA. वा वा वा, छान. सर, आजचा हा जो कार्यक्रम गोपाल काला या ठिकाणी मुली खात आहेत त्याबद्दल काय सांगणार? आज शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि मी तर खरं म्हणजे तुमच्या चॅनलचे मनापासून आभार मानतो की तुम्ही मागच्या वर्षीपासून आमच्या विद्यालयाच्या जेही उपक्रम होतील त्याची प्रसिद्धी देत आहेत, म्हणून तुमचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. आणि हे जे भारतीय सण आहेत, हे जे लुप्त होत आहेत, या सणांना पुन्हा उजाळा देण्यासाठी असे उपक्रम या विद्यालयात आम्ही चालू केलेले आहेत. आणि हा महाप्रसाद गोपाल काला या सर्व विद्यार्थिनींना आज देण्यात आला आहे. सर, या ठिकाणी शालेय जीवनाव्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना फायदा होईल? हो, निश्चितच होईल. कारण मी पहिले सांगितल्याप्रमाणे की जसं हे जुने जे परंपरा आहे आपली आणि भारतीय परंपरा, तर ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून अशा परंपरेला उजाळा देण्याचं काम आमचं विद्यालय करत आहे. एक उपक्रमशील विद्यालय म्हणून आता आमचं विद्यालय समोर येत आहे. आमच्या विद्यालयामध्ये सर्व प्रकारचे उपक्रम मागच्या 3 वर्षापासून सतत आम्ही राबवत आहोत. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा आणि वेगवेगळे पारंपरिक जे काही आपले सण असतील त्या सणांनासुद्धा आम्ही उजाळा देत आहोत. तसंच आता बैलपोळा येणार आहे, तर त्या बैलपोळ्याच्या निमित्तानं आम्ही विद्यार्थ्यांना आजच सांगितलं की आपल्याला जे बैल बनवता येतील
तसे बैल मातीचे बनवून आणण्याचं आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे. आज हे जे मनोरंजन सादर केलेलं आहे त्याबद्दल काय सांगणार? मला खूप मजा आली, पण आम्ही मस्त दही अंडीवरती नेली होती, पण तीनदा आम्ही अपयश आलो. अपयश आला. शेवटी आम्ही वरती गेलो. अपयश ही यशाची पायरी आहे, बरोबर? हा, आम्ही मग शेवटून वरती गेलो. मग काय नाही, याने मटकी फोडून टाकली आणि खाऊ घेतलं. बेटा तुझं नाव? माझं नाव गौरी महादेव सत्ता. अच्छा, बरं आज कसा आनंद घेतलाय तू? आम्ही खूप छान आनंद घेतला. आधी असा कधीच आनंद नव्हता घेतला. अच्छा, बरं अभ्यास करू करू तुम्ही बोर झाला असाल, मग आज हा जो आनंद व्यक्त या ठिकाणी आपण होतोय त्याच्याबद्दल काय सांगणार तुमच्या गुरुजन वर्गांबद्दल? सर, आम्हाला अभ्यासही आवडायचा आणि हे पण आवडतं.